गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, बघा तांत्रिकचं लेक्चर आज आपण घेणार आहोत आणि याच्या आधीचे पण 70 लेक्चर अवेलेबल आहे प्लेलिस्टला, नक्की बघा. आता फक्त 10-12 लेक्चर उरलेले आहेत. सर्व सिलेबस या सर्व लेक्चरमध्ये कंप्लीट झाला आहे तुमचं, त्याच्यामुळे नक्की सर्व जे काही झालेलं आहे ते सर्व लेक्चर तुम्ही वाचा आणि सर्व त्यातूनच अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. चला बघूया फर्स्ट क्वेश्चन. बघा, सहकारी विपणनातील राष्ट्रीय संस्था कोणती आहे? तर नाबार्ड, कंपार्ट, नाफेड यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 नाफेड. नाफेड हे आपलं राईट आन्सर आहे. सहकारी विपणनातील राष्ट्रीय संस्था ही नाफेड आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा. पायरीला ही कीड मुख्यतः कोणत्या पिकांवर दिसून येते? तर ऊस, भुईमूग, कांदा, बाजरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऊस, सर्वांना माहिती आहे. नेक्स्ट बघा. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सूर्यफुलावर हा रोग दिसून येतो. तर कोणता रोग दिसून येतो? अल्टरनेरिया, करपा, कानी, मर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अल्टरनेरिया. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या सूर्यफुलावर अल्टरनेरिया हा रोग दिसून येतो. नेक्स्ट बघा. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे? माजरी, उरळी, कांचन, पाडेगाव, मोहोळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मोहोळ. बघा, महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र हे मोहोळ येथे कार्यान्वित आहे. नेक्स्ट बघा. कोणते औषध बुरशीनाशक आहे? तर बोर्डो मिश्रण, थायरम, मँकोझेब, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरील सर्व. म्हणजे बोर्डो मिश्रण, मँकोझेब, थायरम हे सर्व औषध बुरशीनाशके आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. सोयाबीनमध्ये प्रोटीन्स असतात. तर किती टक्के प्रोटीन्स असतात सोयाबीनमध्ये? 18 ते 20%, 25 ते 30%, 35 ते 40%, 40 ते 25%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 40 ते 25%. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे जीवाणू द्विदल कडधान्य पिकांच्या मुळांवर ग्रंथी निर्माण करतात. तर कोणते जीवाणू करतात? रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ, ॲझोटोबॅक्टर, बायजेरिकिया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 रायझोबियम. जे द्विदल पिकाच्या कडधान्याच्या मुळावर गाठी तयार करतात ते आहे रायझोबियम. नेक्स्ट बघा. कोणत्या रोगास गव्हाचे पीक विशेषत्वाने बळी पडते? तर रस्ट, तांबेरा, खैरा, कानी, ठिपक्या. तर सर्वांना माहीत आहे गव्हावर येणारा रोग हा तांबेरा आहे. नेक्स्ट बघा. धरणातील पाण्याची क्षमता ही नेहमी TMC या एककात मोजतात. तर कोणत्या एककात मोजतात? TMC, लक्षात ठेवा. यातील TMC म्हणजे काय? तर काय TMC म्हणजे? 1000 दशलक्ष घनफूट, 1000 घनमीटर, 10,000 घनमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1000 दशलक्ष घनफूट. TMC म्हणजे 1000 दशलक्ष घनफूट, लक्षात ठेवा. असा क्वेश्चन येतोय आणि त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला, किंवा त्याचं लॉंग फॉर्म काय होते हे दिलेलं असतं, त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा हा क्वेश्चन. 1000 दशलक्ष घनफूट म्हणजेच TMC. नेक्स्ट बघा. हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. तर कोणते आहे महाराष्ट्रातील प्रमुख पीक? बघा, महाराष्ट्रातील प्रमुख पीक कोणते आहे? भात, मका, गहू, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 ज्वारी. हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे, लक्षात ठेवा. भारतातील या राज्यात ऊसाचे उत्पादन सर्वाधिक होते. तर कोणत्या राज्यात होते ऊसाचे सर्वाधिक उत्पादन? भारतातील महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 उत्तर प्रदेश. बघा, आपली जनरल लेटेस्ट चालू घडामोडी ही सिरीजसुद्धा चालू आहे आणि हिस्ट्री पण क्वेश्चन चालू होणार. जी हिस्ट्रीवर सुद्धा क्वेश्चन येतात, इतिहासावर, ते पण आपण घेऊ. असं करून तुमचा पूर्ण सिलेबसच मी कंप्लीट करून टाकणार आहे. आणि तांत्रिकचे लेक्चर आता संपत आले, फक्त 10 लेक्चरच उरलेले आहे. माझ्याजवळ अवेलेबल मटेरियल आहे त्याच्यातून. बाकी तुमचे जनरल नॉलेज म्हणजे लेटेस्ट चालू घडामोडी सिरीज होणार आणि हिस्ट्रीवर सिरीज होणार. 2 सिरीज चालू राहणार. बाकी यातून अभ्यास करा.
आणि एवढे लेक्चर नक्की वाचा जे कोणी एक्झाम देत असेल ते. महत्त्वाचं आहे एक एक लेक्चर आणि एक क्वेश्चन. नेक्स्ट बघा, भारतातील उत्तर प्रदेश राज्य ऊसाचे उत्पादन सर्वाधिक होते. बघा नेक्स्ट बघा, हरित क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर कोणी मांडली हरित क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर खुराना. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांतीची संकल्पना ही सर्वप्रथम मांडली. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात सरासरी किती पाऊस पडतो? बघा महाराष्ट्रात विचारलाय 1190 मिलीमीटर, 1200 मिलीमीटर, 1250 मिलीमीटर, 1100 मिलीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1200 मिलीमीटर. नेक्स्ट बघा 57 नंबरचा क्वेश्चन. या समितीने 8 पाण्याची सर्वप्रथम शिफारस केली. तर कोणत्या समितीने केली? सर्वप्रथम 8 पाण्याची शिफारस बर्वे कमिशन, दांडेकर देवस्कर देशमुख समिती, व्ही सुब्रमण्यम समिती, गोडबोले समिती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 दांडेकर देवस्कर देशमुख समितीने शिफारस केली होती 8 पाण्याची. लक्षात ठेवा, एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, लाभक्षेत्र विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? बघा पंचवार्षिक योजनेवर डिटेल अशी माहिती 2 लेक्चर त्याचे घेतलेले आहे जे प्लेलिस्टला अवेलेबल आहे ग्रामसेवकच्या. त्यात नक्की वाचा, सर्व A to Z माहिती त्यात टाकलेली आहे पंचवार्षिक योजना या टॉपिकमध्ये. 2 लेक्चर झालेले आहे त्याचे आणि समाजसुधारकचे सुद्धा टाकलेले आहे 2 लेक्चर, ते पण नक्की वाचा. समाजसुधारक पण कंप्लीट होऊन जाईल आणि पंचवार्षिक योजना ज्यात महत्त्वाचे कामं घेण्यात आले आहे किंवा करण्यात आले ते सुद्धा त्यात घेतलेले आहे. चला बघा, लाभक्षेत्र विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? 5व्या, 7व्या, 8व्या, 9व्या. तर आपला राईट आन्सर काय ना? 5व्या पंचवार्षिक योजनेत लाभक्षेत्र विकास कार्यक्रम हा सुरू करण्यात आला आहे. लक्षात ठेवा आणि ते नक्की वाचा. नेक्स्ट बघा, आणि तुम्हाला कशावर आणि कोणत्या टॉपिकवर लेक्चर पाहिजे ते पण तुम्ही टाका कमेंटमध्ये. मी त्याच्यावर नक्की कृषीचे लेक्चर घेईल ग्रामसेवकचे, ते पण तुम्ही टाका कमेंटमध्ये. नेक्स्ट बघा, तुषार सिंचन पद्धतीच्या मर्यादा कोणत्या? तर कोणत्या मर्यादा आहे तुषार सिंचन पद्धतीच्या? वातावरणामध्ये तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाने पाण्याचा व्यय होतो, अनावश्यक क्षेत्रासाठी पाणी दिले जाते, फलधारणेवर परिणाम होतो, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरील सर्व. बघा ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. बरोबर आहेत सर्व. वातावरणामध्ये तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाने पाण्याचा व्यय होतो, अनावश्यक क्षेत्रासाठी पाणी दिले जाते, फलधारणेवर परिणाम होतो. नेक्स्ट बघा, दूध उत्पादनाच्या बाबतीत कोणत्या देशाचा जगात पहिला क्रमांक लागतो? दूध उत्पादनाच्या बाबतीत आणि देशाचा जगात विचारलाय कोणत्या देशाचा जगात पहिला क्रमांक हा लागतो? तर हॉलंड, अमेरिका, भारत, नेदरलँड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? भारत. बघा दूध उत्पादनाच्या बाबतीत भारत या देशाचा जगात पहिला क्रमांक लागतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, देशी गाईमध्ये सर्वात जास्त दूध देणारी जात कोणती आहे? तर कोणत्या देशी गाईमध्ये सर्वात जास्त दूध देणारी जात? लाल सिंधी, साहिवाल, गीर, देवणी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 साहिवाल ही देशी गाईमध्ये सर्वात जास्त दूध देणारी जात आहे. नेक्स्ट बघा, शेळीचा गाभणकाळ किती असतो? तर किती असतो शेळीचा गाभणकाळ? 120 दिवस, 130 दिवस, 150 दिवस, 160 दिवस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 150 दिवस. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कुठे आहे? बघा राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था विचारली. कर्नाल हरियाणा, आनंद गुजरात, इज्जतनगर उत्तर प्रदेश यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कर्नाल हरियाणा येथे आहे राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या आंब्याच्या जाती कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या आहेत? तर पायरी व केशर, मल्लिका व आम्रपाली, रत्ना व सिंधू, लंगडा व तोतापुरी.
तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 रत्ना व सिंधू या जाती कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या आहे. लक्षात ठेवा, कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना आणि सिंधू. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील खानदेश, मराठवाडा व इतर ठिकाण दमट हवामान नसेल तरी व्यापारी दृष्टिकोनातून केळी उत्पादन घेणे फायदेशीर ठरले आहे. कारण काय कारण आहे त्याचं? बघा ऑप्शन, तेथील काळी कसदार जमीन, बसराई या कोरड्या हवामानास अनुकूल जातीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार, पाणी पुरवठ्याची सोय, उत्तर भारतातील बाजारपेठेशी सुलभ थेट दळणवळण. तर बघा एवढे सारे कारण दे, त्याच्यापैकी कोणतं बरोबर आहे का सर्वच बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्वच बरोबर आहे. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर आहे. बघा, उत्तर भारतातील बाजारपेठेची सुलभ थेट दळणवळण बरोबर आहे. पाणी पुरवठ्याची सोय हे सुद्धा बरोबर. बसराई या कोरड्या हवामानास अनुकूल जातीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार हे सुद्धा बरोबर. आणि फर्स्टवालं सुद्धा, तेथील काळी कसदार जमीन हे सुद्धा उत्पादन घेण्यासाठी फायदेशीर ठरले आहे केळी या पिकाचे. चला नेक्स्ट बघा, उत्तम प्रकारची जेली या फळापासून तयार होते. तर कोणत्या फळापासून तयार होते उत्तम प्रकारची जेली? आंबा, पेरू, पपई, स्ट्रॉबेरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे पेरू. उत्तम प्रकारची जेली हे पेरू या फळापासून तयार होते. नेक्स्ट बघा, वनशेतीचे फायदे कोणते? तर कोणत्या वनशेतीचे फायदे? जमिनीची धूप थांबवण्यास मदत होते, मजूर कमी लागतात, दीर्घकाळ उत्पन्न मिळते, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्व आपलं राईट आन्सर आहे. वनशेतीचे फायदे आहे ते जमिनीची धूप थांबवण्यास मदत होते, मजूर कमी लागतात, दीर्घकाळ उत्पन्न मिळते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, वन महोत्सव हा वार्षिक कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर कोणत्या वर्षी सुरू झाला वन महोत्सव हा वार्षिक कार्यक्रम? 1949, 1952, 1976, 1988. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1952 या वर्षी वन महोत्सव हा वार्षिक कार्यक्रम हा सुरू झाला आहे. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, हा वृक्ष टॅनिनसाठी उपयुक्त आहे. तर कोणता वृक्ष टॅनिनसाठी उपयुक्त आहे? खैर, निलगिरी, सुरू, सुबाबूळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 खैर. खैर हा वृक्ष टॅनिनसाठी उपयुक्त आहे. लक्षात ठेवा. 1970 ते 71 पासून भारतात दर वर्षांनी कृषी गणना केली जाते. तर किती वर्षांनी केली जाते आणि कोणत्या सालापासून केली जाते? 1970 ते 71. साल लक्षात ठेवा, म्हणजे साल म्हणजेच वर्ष लक्षात ठेवा. 1970 ते 71 पासून भारतात दर वर्षांनी कृषी गणना ही केली जाते. तर किती वर्षांनी? 5, 6, 10, 11. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 10 वर्षांनी ही कृषी गणना केली जाते. चला नेक्स्ट बघा, मत्स्योत्पादनात झालेल्या क्रांतीस काय संबोधले जाते? मत्स्योत्पादनात नीलक्रांती, धवल क्रांती, श्वेतक्रांती, पीत क्रांती. तर नीलक्रांती असे म्हणतात, धवल क्रांती दूध उत्पादन अशी, श्वेतक्रांती ही कापूस उत्पादन असे, श्वेतक्रांती कापूस उत्पादन अशीच आहे ना. पीतक्रांती ही तेलबिया उत्पादन अशी, धवल क्रांती दूध आणि श्वेत ही कन्फ्यूज आहे मी, तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. श्वेतक्रांती ही बहुतेक कापूस उत्पादनाशी संबंधित आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, हा मासा डासांची अंडी खातो. तर कोणता मासा डासांची अंडी खातो? गवत्या मासा, गप्पी मासा, तिलापिया, सायप्रिन्स. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 72 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा, गप्पी मासे पाळा आणि डास काय ते आहे ना, एक म्हण आहे, गप्पी मासे पाळा, डेंगूसाठी की काहीतरी आहे ते. बघा जाऊ द्या, नाही येत आहे मला व्यवस्थित ते. गप्पी मासा हा मासा डासांची अंडी खातो. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. गप्पी मासा हा डासांची अंडी खातो. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आपल्याला पेपर पुरता अभ्यास करायचा आहे आणि जे क्वेश्चन येईल ते आपल्याला
याच्यावरच आधारित येणार आहे क्वेश्चन, हे सिलेबस राहणार आहे. पण ते आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारू शकतात, त्याच्यामुळे आपल्याला तशा पद्धतीनं सुद्धा विचार करून सोडवता आले पाहिजे. असा अभ्यास करायचा, लक्षात ठेवायचं सर्व. नेक्स्ट बघा, ज्यावेळी एका उपक्रमाच्या वाढीचा किंवा घटीचा दुसऱ्या उपक्रमाच्या वाढीवर किंवा घटीवर काहीच बरावाईट परिणाम होत नाही, तेव्हा त्यास म्हणतात. तर काय म्हणतात? पूरक उपक्रम, परिपूरक उपक्रम, स्वतंत्र उपक्रम, स्पर्धात्मक उपक्रम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, आपलं राईट आन्सर आहे स्वतंत्र उपक्रम. ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे, स्वतंत्र उपक्रम. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील शेतमाल विक्री व्यवस्थेतील अडचणी कोणत्या आहेत? तर कोणत्या आहे भारतातील शेतमाल विक्री व्यवस्थेतील अडचणी? विक्री व्यवस्थेत मध्यस्थांची रेलचेल, शेतकरी संघटनांचा अभाव, बाजारपेठ व बाजारभाव याबद्दलचे शेतकऱ्यांचे अज्ञान, दळणवळण सुविधांचा अभाव. बघा, अ व क बरोबर, अ क ड बरोबर. तर बघा कोणत्या ऑप्शन आहे बरोबर राहणार? अडचणी कोणत्या आहेत? 74 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन 4 सर्व बरोबर हे आपलं राईट आन्सर आहे. बघा, सर्वच बरोबर आहे, 4ही हे बरोबर. विक्री व्यवस्थेतील अडचणी आहे 4ही पद्धतच्या. विक्री व्यवस्थेत मध्यस्थांची रेलचेल असते, ही पण अडचण असते. शेतकरी संघटनांचा अभाव असते, ही सुद्धा अडचण आहे. बाजारपेठ व बाजारभाव याबद्दलचे शेतकऱ्यांचे अज्ञान, ही सुद्धा अडचण आहे. दळणवळण सुविधांचा अभाव. चला नेक्स्ट बघा, जनावरे घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते? तर कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते जनावरे घेण्यासाठी? लघु मुदतीचे, मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीचे, 2 व 3 दोन्ही. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 मध्यम मुदतीचे कर्ज दिले जाते जनावरे घेण्यासाठी. नेक्स्ट बघा, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा पतपुरवठा कोणत्या रचनेतून होतो? तर कोणत्या रचनेतून होतो दीर्घ मुदतीचा पतपुरवठा? एकस्तरीय रचना, द्विस्तरीय रचना, त्रिस्तरीय रचना, 2 ते 3. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 द्विस्तरीय रचना आणि त्रिस्तरीय रचना. बघा, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा पतपुरवठा कोणत्या रचनेतून होतो? तर द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. लक्षात ठेवा, दीर्घ मुदतीचा पतपुरवठा विचारलाय. नेक्स्ट बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, 1964, 1969, 1965, 1972. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 1972ची स्थापना झाला. आणखी 1972ला एक कृषी विद्यापीठाची स्थापना झाली, ते कोणतं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाका. चला नेक्स्ट बघा, मृदेमध्ये 4 घटक असतात, त्या 4 घटकापैकी खनिज द्रव्याचे प्रमाण हे असते. तर किती असते खनिज द्रव्याचे प्रमाण? बघा, 5%, 25%, 50%, 35%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 45% आपलं राईट आन्सर आहे. मृदेमध्ये खनिज द्रव्याचे प्रमाण हे 45% असते. सेंद्रिय पदार्थ 5% असते आणि 25% पाणी, 25% जमीन. मृदेमध्ये 4 घटक असतात, हे लक्षात ठेवा. 45% हे खनिज द्रव्याचे प्रमाण असते. नेक्स्ट बघा, स्फुरद विरघळणारे जीवाणू कोणते आहेत? तर कोणते स्फुरद विरघळणारे जीवाणू? बॅसिलस, सुडोमोनास, ॲझोटोबॅक्टर, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 वरील सर्व हे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत. बॅसिलस, सुडोमोनास, ॲझोटोबॅक्टर. नेक्स्ट बघा, केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र कुठे आहे? कर्नाल, अंबिकानगर, म्हैसूर, दिल्ली. तर आपलं राईट आन्सर काय आहे? अंबिकानगर. नेक्स्ट बघा, भात पिकामध्ये वापरली जाणारी दापक पद्धत सर्वप्रथम कोणत्या देशात वापरली गेली? तर कोणत्या देशात वापरली गेली भात पिकातील वापरली जाणारी दापक पद्धत? तर बघा, आधी हा क्वेश्चन लक्षात ठेवा की दापक पद्धत ही भात पिकात वापरली जाते. हा एक क्वेश्चन आहे आणि तो कोणत्या देशात वापरली गेली? सर्वप्रथम इस्रायल, जपान, फिलिपाईन्स, चीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे
ऑप्शन 3 फिलिपाईन्स. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या वर्षी उभारला गेला? तर कोणत्या वर्षी उभारला गेला? प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना 1947, 1949, 1951, 1952. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1949 या वर्षी प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना हा उभारला गेला. नेक्स्ट बघा, NDDB ची स्थापना कधी झाली? 1966, 1965, 1960, 1961. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1965 मध्ये झाली NDDB ची स्थापना, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जलसिंचनासंबंधित डॉक्टर माधवराव चितळे आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी झाली? बघा, आधी हा क्वेश्चन लक्षात ठेवा का जलसिंचनासंबंधित आयोग कोणता आहे? तर माधवराव चितळे आयोग. आणि त्याची नेमणूक कोणत्या वर्षी झाली? 1962, 1979, 1984, 1995. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 1995 या वर्षी झाली. जलसिंचनासंबंधीचा आयोग आहे माधवराव चितळे आणि त्याची नेमणूक 1995ला झाली. नेक्स्ट बघा, समतल बांध बंदिस्तीच्या संबंधात कोणते विधाने योग्य आहेत? तर बघा ऑप्शन, ही बांधबंदिस्ती सर्वसाधारणपणे उतार 3% पर्यंत व 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त मातीचा थर असणाऱ्या जमिनीवर केले जाते. ज्या पाणलोट क्षेत्रात वार्षिक पर्जन्य हे 750 मिलीमीटर आहे त्या ठिकाणी समतल बांधबंदिस्ती केली जाते. त्यामुळे पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा अडथळा निर्माण होतो व जमिनीची धूप होत नाही. वरीलपैकी सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरीलपैकी सर्वच आहे. व्यवस्थित वाचा. बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर कोणती वने आढळतात? उष्ण प्रदेशीय पानझडी वने, झुडपी व काटेरी वने, समशीतोष्ण पर्वतीय वने, समुद्रकाठची वने. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 समुद्रकाठची वने आढळतात पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये. नेक्स्ट बघा, समाजाच्या उत्कर्षासाठी वनविज्ञानाचा वापर करून वने निर्माण करणे, त्यांचे संगोपन व व्यवस्थापन करणे म्हणजेच काय? कृषी वनरोपण, वन महोत्सव, वन वृक्षशेती, सामाजिक वनीकरण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 सामाजिक वनीकरण असे म्हणतात. बघा, सामाजिक वनीकरणाची व्याख्याच एक प्रकारची आहे. व्यवस्थित वाचा. सामाजिक वनीकरण म्हणजे समाजाच्या उत्कर्षासाठी वनविज्ञानाचा वापर करून वने निर्माण करणे, त्यांचे संगोपन व्यवस्थापन करणे यालाच सामाजिक वनीकरण असे म्हणतात. नेक्स्ट बघा, कांचन, पंगारा, गुलमोहर हे कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत? औषधी, तेलासाठी उपयुक्त, शोभिवंत, इंधनासाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 शोभिवंत आहे. कांचन, पंगारा आणि गुलमोहर हे वृक्ष शोभिवंत आहे. लक्षात ठेवा, असे पण क्वेश्चन येतात. नेक्स्ट बघा, भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी प्रामुख्याने कोणता मासा वापरला जातो? तर तिलापिया, हैद, कोळंबी, बोंबील. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 तिलापिया. भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी तिलापिया हा मासा वापरला जातो. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात हा जिल्हा मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरता अग्रेसर समजला जातो. तर कोणता जिल्हा मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरता अग्रेसर समजला जातो? रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 रत्नागिरी. नेक्स्ट बघा, भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर केव्हा करण्यात आली भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना? 1964, 1965, 1968, 1969. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 1965 मध्ये करण्यात आली भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना. नेक्स्ट बघा, पीक उत्पादनाबरोबर कुक्कुटपालन करणे हा कोणत्या प्रकारचा उपक्रम आहे? पीक उत्पादनाबरोबर कुक्कुटपालन करणे. बघा ऑप्शन, स्वतंत्र उपक्रम, स्पर्धात्मक उपक्रम, पूरक उपक्रम, परिपूरक उपक्रम. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 पूरक उपक्रम. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील या कृषी हवामान विभागात ट्रान्झॅक्शन 1 असे संबोधले जाते. तर कोणत्या कृषी हवामान विभागास?
संबोधले जाते असे. पश्चिम घाट विभाग, उपपर्वतीय विभाग, पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा विभाग. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 उपपर्वतीय विभाग. या कृषी हवामान विभागास ट्रान्झॅक्शन 1 असे संबोधले जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे येणाऱ्या पेपरच्या दृष्टीने. नेक्स्ट बघा, प्रकारची जमीन सगळ्यात निकृष्ट असते. तर कोणत्या प्रकारची जमीन सगळ्यात निकृष्ट असते? बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून एक्झामपर्यंत त्यांचेसुद्धा एवढे सारे लेक्चर 70-80 लेक्चर अवेलेबल आहे प्लेलिस्टला. नक्की व्यवस्थित वाचा आणि जे काही समोर पण अपलोड करतील ते पण तुम्हाला मिळून जाईल नोटिफिकेशन. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी, जेणेकरून अभ्यासाला तुम्हाला सुलभ होईल. चला, प्रकारची जमीन सगळ्यात निकृष्ट असते. तर कोणत्या प्रकारची जमीन ही सगळ्यात निकृष्ट असते? क्षार व आम्ल वनजमीन, पीठ जमीन, वाळवंटी जमीन. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 4 वाळवंटी जमीन ही सर्वात निकृष्ट असते. लक्षात ठेवा, वाळवंटी जमीन. नेक्स्ट बघा, एका वर्षी एका शेतात वेगवेगळ्या हंगामात 2 पिके घेण्याच्या पद्धतीस म्हणतात. तर काय म्हणतात? दुबार पीक पद्धत, बहुविध पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, आंतरपीक पद्धत. तर आपला राईट आन्सर काय ना? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 दुबार पीक पद्धत असे म्हणतात. एका वर्षी एका शेतात वेगवेगळ्या हंगामात 2 पिके घेण्याच्या पद्धतीला. वेगवेगळ्या हंगामात लक्षात ठेवा, एका शेतात एकाच वर्षी वेगवेगळ्या हंगामात, म्हणजे खरीप आणि रब्बी असे 2 हंगाम आहे आणि त्यात वेगवेगळी 2 पिके घेतात, त्याला दुबार पीक पद्धत असे म्हणतात. लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट क्लिअर झालं असेल तुमचं. चला नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील हे एक रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. तर सोयाबीन, हरभरा, मूग, तूर. बघा, कोणता आहे रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक? तर कोणता आहे? हरभरा. रब्बी हंगामात हरभराच घेतला जातो. खरीप हंगामात सोयाबीन, मूग, तूर पिके आहेत. नेक्स्ट बघा, विधान दिले आहेत 2 आणि त्याच्यापैकी मूळ कारण विचारलं आहे, कोणते बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे. भारी मृदेमध्ये पाणी धारण क्षमता जास्त असते आणि त्याचं कारण बघा आहे का? या मृदेत चिकणमाती व पोयटा यांचे प्रमाण वाढीपेक्षा जास्त असते. तर बघा, मॅच होते का दोन्ही? एकाला एक, दोन्ही बरोबर आहे की त्याचं ते राईट आन्सर आहे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 दोन्ही. 1 आणि 2 बरोबर आहेत आणि 2 हे 1चे योग्य असे कारण आहे. बघा, भारी मृदेमध्ये पाणी धारण क्षमता जास्त असते, कारण या मृदेत चिकणमाती व पोयटा यांचे प्रमाण वाढीपेक्षा जास्त असते, म्हणजे दोन्ही राईट आहे आणि योग्य आहे. नेक्स्ट बघा, तुषार सिंचन पद्धतीचा वापर सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाला? कोणत्या देशात सुरू झाला तुषार सिंचन पद्धतीचा सर्वप्रथम वापर? फिलिपाईन्स, इस्रायल, अमेरिका, जपान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 अमेरिकामध्ये झाला तुषार सिंचन पद्धतीचा सर्वप्रथम वापर. लक्षात ठेवा, तुषार सिंचन, ठिबक सिंचन वेगवेगळं आहे. तुषार सिंचन पद्धतीचा सर्वप्रथम वापर अमेरिकेत झाला, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पिकांना पाणी देण्यासाठीची सर्वात कार्यक्षम पद्धत कोणती आहे? तुषार सिंचन, ठिबक सिंचन, झारी पद्धत, आडे पद्धत. पिकांना पाणी देण्याची, तर बघा ऑप्शन 2 ठिबक सिंचन सर्वांना माहिती आहे, कार्यक्षम पद्धत आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात या जिल्ह्यात सर्वात जास्त शेळ्या आहेत. तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त शेळ्या आहे? नागपूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 अहमदनगर. नेक्स्ट बघा, व्यंकटेश्वर हॅचरीज ही कोंबड्यांच्या संबंधी काम करणारी संस्था कुठे आहे? मुंबई, भुवनेश्वर, चंदीगड, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 पुणे येथे आहे. व्यंकटेश्वर हॅचरीज ही कोंबड्यांच्या संबंधित काम करणारी संस्था आहे. तर कोणती आहे? व्यंकटेश्वर हॅचरीज.
ही कोंबड्यांच्या संबंधित काम करणारी संस्था आहे, लक्षात ठेवा. आणि ती कुठे आहे तर पुणे येथे आहे. नेक्स्ट बघा, भारतात अन्न भेसळ प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर कोणत्या वर्षी पारित करण्यात आला भारतात अन्न भेसळ प्रतिबंध कायदा? 1960, 1965, 1970, 1976. तर आपलं राईट आन्सर काय 1965 मध्ये पारित करण्यात आला भारतात अन्न भेसळ प्रतिबंध कायदा. पुढे दिलेली अ आणि ब विधान नीट वाचा आणि त्यानंतर त्याकडे दिलेल्या 4 उत्तरापैकी योग्य ते उत्तर शोधा. त्यामध्ये अ हा परिणाम आहे तर ब हे कारण आहे. जळगाव भागात तापमान 44 पर्यंत उन्हाळ्यात वाढते, तरी या भागात बघा काय याचं आपलं राईट आन्सर 92. एवढं मोठं वाचायला खूप वेळ लागते. आपलं राईट आन्सर 1 आहे. बघा 1 राईट आन्सर आहे. दोन्ही बरोबर आहे आणि ब हे अ चे योग्य कारण आहे. दोन्ही बरोबर आहे. वाचून घ्याल नीट. बरोबर आहे आणि 1 याचं आन्सर आहे. नेक्स्ट बघा, जिब्रेलिक ॲसिड या संजीवकाचा वापर कोणत्या फळ पिकामध्ये करतात? बघा कोणत्या फळ पिकात करतात जिब्रेलिक ॲसिड याचा संजीवकाचा वापर? आंबा, द्राक्षे, पपई, मोसंबी. तर आपला राईट आन्सर काय येणार द्राक्षे. द्राक्षाचा आकार वाढविण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड या संजीवकाचा वापर करतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारत सरकारच्या 2003 च्या अहवालानुसार भारतातील एकूण वनाच्छादित क्षेत्र किती आहे? तर 33%, 23.03%, 19.4%, 20.7%. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 19.4% आहे. 2003 च्या अहवालानुसार भारतातील एकूण वनाच्छादित क्षेत्र 2003 नुसार 19.4%, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भूविकास बँकेस राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक हे नाव कधी देण्यात आले? बघा भूविकास बँकेस राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक हे नाव कधी देण्यात आले? 1929, 1935, 1982, 1993. तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 1993 देण्यात आले. भूविकास बँकेस राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक हे नाव, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. चला नेक्स्ट बघा, कोणत्या वृक्षाच्या खोड व पानातील तेलाचा जंतुनाशक उद्योगात वापर केला जातो? तर कोणत्या वृक्षाचा केला जातो? कोणत्या वृक्षाच्या खोड व पानातील तेलाचा म्हणताय? तर बाभूळ, निलगिरी, चंदन, करंज. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 करंज, लक्षात ठेवा. करंज या वृक्षाचा खोड व पानातील तेलाचा जंतुनाशक उद्योगात वापर हा केला जातो. त्याच्या खोडाचा सुद्धा आणि पान याच्यापासून खोडापासून आणि पानापासून जे तेल तयार होते त्याचा जंतुनाशक उद्योगात वापर हा केला जातो, जंतुनाशक म्हणून. नेक्स्ट बघा, बोंबिल माशाचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात होते? तर कोणत्या राज्यात होते बोंबिल माशाचे सर्वाधिक उत्पन्न? गुजरात, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन ए गुजरातमध्ये होते बोंबिल माशाचे सर्वाधिक उत्पन्न. नेक्स्ट बघा, मासळी बराच काळ टिकवायची असेल तर तिला बर्फात ठेवावे. नेक्स्ट बघा, बर्फाचे तापमान 0°C असते. या तापमान बॅक्टेरिया नष्ट होत नसेल तरी त्याची वाढ होत नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन ए हे आपलं राईट आन्सर आहे. दोन्ही अ आणि ब विधाने बरोबर आहेत, परंतु अ चे कारण हे कारण आहे. दोन्ही बरोबर आहे आणि त्याचं कारण ते आहे. मासळी बराच काळ टिकवायची असेल तर तिला बर्फात ठेवावे, कारण बर्फाचे तापमान 0°C असते. या तापमानात बॅक्टेरिया नष्ट होत नसले तरी त्यांची वाढ होत नाही. हे दोन्ही पण बरोबर. नेक्स्ट बघा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, अहमदनगर. तर आपलं राईट आन्सर काय ना सागरेश्वर अभयारण्य विचारलं आहे आपल्याला, सांगली जिल्ह्यात आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, अंगोरा जातीच्या अंगोरा शेळीचे मूळ स्थान आहे. तर कोणत्या आहे अंगोरा शेळीचे मूळ स्थान? दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, अमेरिका, पाकिस्तान. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 तुर्कस्तान. अंगोरा शेळीचे मूळ स्थान हे तुर्कस्तान आहे, लक्षात ठेवा.
नेक्स्ट बघा, कमाल जमीन धारण मर्यादा कायदा कधी अस्तित्वात आला? कमाल जमीन धारण मर्यादा कायदा विचारलाय, कधी अस्तित्वात आला? 1955, 1962, 1965, 1970. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 1962 मध्ये अस्तित्वात आला. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कृषी हा कोणत्या सूचीतील विषय आहे? कृषी हा विषय कोणत्या सूचीतील आहे? राज्य सूची, केंद्र सूची, संघ सूची, निश्चित नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, राज्य सूचीतील आहे कृषी हा विषय. नेक्स्ट बघा, बियाणे खरेदीसाठी कोणत्या प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो? अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीचे, अ व ब दोन्ही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते, कर्ज पुरवठा केला जातो बियाणे खरेदीसाठी. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, वृक्ष लागवडीसाठी पडीक जमीन विकास कार्यक्रमास अर्थसहाय्य देणे हे मुख्यत्वे कोणाचे कार्य आहे? तर कोणाचे कार्य आहे? नाबार्ड, कंपार्ड, विकास बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, नाबार्डचे कार्य आहे. वृक्ष लागवडीसाठी पडीक जमीन विकास कार्यक्रमास अर्थसहाय्य देणे हे मुख्यत्वे नाबार्डचे कार्य आहे. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, 1000 दशलक्ष घनमीटर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कोणती शिडी चढत्या क्रमाने बरोबर आहे? सीताफळ, मोसंबी, पेरू आणि केळू. तर आपलं राईट आन्सर कोणता येणार? ऑप्शन 1 हे आपलं राईट जोडी आहे. सीताफळ, मोसंबी, पेरू आणि केळी. पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कोणती शिडी चढत्या क्रमाने. बघा, चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात कमी पाणी सुरुवातीला सीताफळाला कमी पाणी लागते, मग मोसंबी, मग पेरू, मग केळी. केळीला सर्वात जास्त पाणी लागते. चला नेक्स्ट बघा, 2000 ते 10,000 हेक्टर लाभक्षेत्र असणारे पाटबंधारे प्रकल्पांना पाटबंधारे प्रकल्प म्हणतात. तर कोणते प्रकल्प म्हणतात? मोठे, लघु, मध्यम, अतिलघु. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, मध्यम पाटबंधारे प्रकल्प असे म्हणतात 2000 ते 10,000 हेक्टर लाभक्षेत्र असणाऱ्या पाटबंधारे प्रकल्पांना. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, विहीर खोदणे, पाझर तलाव या गोष्टी कोणत्या प्रकारच्या पाटबंधारे योजनेत समाविष्ट आहे? मध्यम, मोठी, लघु, 1 आणि 3. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, लघु. विहीर खोदणे, पाझर तलाव या गोष्टी लघु पाटबंधारे योजनेत समाविष्ट होतात. नेक्स्ट बघा, या सिंचन पद्धतीत उंदीर व मोकाट जनावरांचा उपद्रव होता. तर कोणत्या सिंचन पद्धतीत होते उंदीर व मोकाट जनावरांचा उपद्रव? तुषार सिंचन, ठिबक सिंचन, सरी पद्धत, आळे पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, ठिबक सिंचन पद्धतीत उंदीर व मोकाट जनावरांचा उपद्रव हा होता. नेक्स्ट बघा, भारतात या राज्यात नलिका विहिरी सर्वात जास्त आहे. नलिका विहिरी सर्वात जास्त आहे. तर कोणत्या राज्यात आहे? पंजाब, मध्य प्रदेश, केरळ, महाराष्ट्र. तर आपला राईट आन्सर काय आहे? पंजाब. भारतातील पंजाब या राज्यात नलिका विहिरी सर्वात जास्त आहेत. नेक्स्ट बघा, या उपकरणाने भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यात येते. तर कोणत्या उपकरणाने मोजण्यात येते? बघा ऑप्शन, पिझोमीटर, लायसीमीटर, मॅनिमोमीटर, हायग्रोमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, पिझोमीटर. पिझोमीटर या उपकरणाने भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यात येते. चला नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन बघा, भूगर्भातील पाण्याची पातळी मोजता येते पिझोमीटर. नेक्स्ट बघा, पावसाचे पाणी जमिनीत जिरवून टिकून ठेवणे हे कोरडवाहू फळ बाजारात यशस्वी होण्याचे गमक आहे. या दृष्टीने पाणी टिकविण्याची कोणती पद्धत स्वस्त व सहजासहजी अंमलात येण्यासारखी आहे? तर कोणती पद्धत आहे? आच्छादनाचा वापर, वारा प्रतिबंधक झाडे लावणे, गाळाची माती टाकणे, पानांद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी रसायनांचा वापर. तर आपलं राईट आन्सर काय आहे? आच्छादनाचा वापर हे आपलं राईट आन्सर आहे. चला हे लेक्चर इथेच थांबूया. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही लेक्चर यानंतर अवेलेबल होतील ते तुम्हाला मिळतील आणि आधीचे लेक्चरसुद्धा बघायला मिळतील. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरला.